नगरमधील भुईकोट किल्ल्याजवळ दिसलाय 13 फुटी रॉक पायथन अजगर. गोविंद जोशी यांनी वर्षभरात वाचवले 4 अजगरांचे प्राण. नगर येथील किल्ल्याजवळील आय लव्ह नगर गार्डन जवळ काल रात्री 13 फुटी रॉक पायथन अजगर येथील रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी गोविंद जोशी, कौशल्य जोशी व करण पारखे यांना रात्री घरी जाताना दिसला. त्यांनी त्वरित सर्पमित्र अमित गायकवाड यांना बोलावून घेतलं व त्याला पकडण्यासाठी त्यांना अर्धा तास लागला. यावेळी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी त्याला दूर जंगलात निसर्ग अधिवासात सोडण्यात आले. गोविंद जोशी यांनी आतापर्यंत या परिसरात वर्षभरात 4 अजगरांचे प्राण वाचवलेत. तसेच अनेक सरपटणाऱ्या प्राण्यांचे त्यांनी अनेक वर्षांपासून प्राण वाचवत आहेत. त्यांना रेस्क्यू करून त्यांच्या अधिवासात सोडत आहेत. यामध्ये 3 किल्ल्याजवळ व 1 बेलेश्वर मंदिराजवळ त्यांनी पाहिल्यावर सर्पमित्रांना बोलावून त्यांना पकडले. नाहीतर रात्रीच्या वेळेस हे गाडीखाली येऊन मृत्युमुखी पडतात. रात्रीच्या वेळेस हे अजगर पावसाळ्यात उन्हाळ्यात बाहेर पडतात. त्यामुळे या परिसरात रात्री पायी फिरताना व गाडी चालवणाऱ्यांनी काळजी घ्यावी. असे सरपटणारे प्राणी दिसल्यास त्यांना वाचवावे व त्वरित सर्पमित्रांना कळवावे असे ते म्हणाले. हा भाग निसर्ग संपन्न आहे. तसेच नगरजवळ सर्वच ठिकाणी वन्य प्राणी मोठ्या प्रमाणावर आहेत. यामध्ये भारतात रॉक पायथन हा दुर्मिळ होत चाललेला आहे आणि त्याला वाचविण्याची गरज आहे. किल्ला परिसरात मोर, विषारी, बिनविषारी सर्प, विविध पक्षी यांचा मोठ्या प्रमाणावर अधिवास आहे. ते जंगल पण आहे व खंदक पण आहे. त्यामुळे त्यांना सुरक्षित जागा आहे. जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी त्यांचे संवर्धन करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी गोविंद जोशी यांनी केली आहे. तर रॉक पायथॉन अजगर हा जगात वावरणारा सर्वात मोठा बिनविषारी सर्प आहे. सरीसृप वर्गातील बोईडी कुलातील पायथॉनिन उपकुलात त्यांचा समावेश होतो. जगाच्या विविध भागात अजगरांच्या अनेक जाती आढळतात. पायथॉन सोलुरस या जातीचे अजगर संपूर्ण भारतात आढळतात. याला रॉक पायथॉन असेही म्हणतात. घनदाट वनात, झाडावर तसेच खडकाळ जमिनीवरही त्यांचा वावर असतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 24, अहिल्यानगर.